चला तर मंडळी, असा शेवगा फ्राय तुम्ही कधी बनवलाच नसेल. इतका चविष्ट की जेवणाची चव दुप्पट करून टाकेल आणि परत परत बनवावंसं वाटेल. पाव किलो शेवगा एकसारखा कट करून सोलून स्वच्छ धुवून यात हळद, मीठ आणि पाणी घालून शेवगा आधी शिजवायला ठेवला. शेवगा शिजतोय तोपर्यंत मस्त वाटण तयार करून घेऊया. पाव कप शेंगदाणे लोखंडी तव्यावर खमंग भाजून घेतले. अगदी थोड्याशा तेलामध्ये सुकं खोबरं, आलं आणि लसूण छान परतून घेतलं. याला थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून यात जिरे, तीळ, कोथिंबीर घालून जाडसर वाटून घ्यायचं. आता त्याच तव्यात 2 चमचे तेल घेऊन चुलीवर बनवलेला घाटी मसाला तिखटानुसार घातला. घाटी मसाल्याची रेसिपी मी कालच पोस्ट केली आहे, तीही नक्की बघा. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला. छान मऊ होईपर्यंत परतून घेतला. यात वाटण घालून शेवगा शिजलेलं पाणी घातलं. चमचाभर घरी बनवलेला गरम मसाला घातला. आता याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतरच शेवगा आणि शेवगा शिजलेलं पाणी घालायचं. याला एकसारखं हलवून चवीपुरतं मीठ घालायचं. त्यानंतर यावर झाकण ठेवून याची 3-4 मिनिटे वाफ काढली की तयार होतो आपला शेवगा तवा फ्राय मसाला. चवीला एकच नंबर होतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.